हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मी चालले कुठेतरी बाहेर. कुठे माहितीये? भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं एक ठिकाण, आपलं एक ज्योतिर्लिंग म्हणजेच काशी विश्वनाथ बनारस. सो मी तिथे कुठे फिरणार आहे, कुठली मंदिरं फिरणार आहे, काय एक्सप्लोअर करणार आहे, याच्यासाठी मी एक सिरीज सुरू करते बनारसची. सो तुम्ही पाहत राहा. आतापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं माझ्या व्हिडिओजला असंच कंटिन्यू करा. माझ्यासोबत आहे माझी बेस्ट फ्रेंड, माझी एक मैत्रीण. आमची पहिलीच अशी ही ट्रिप आहे. सो कीप वॉचिंग. बाय बाय. इव्हनिंगची फ्लाईट असल्या कारणाने आम्ही ऑन टाईम तो एअरपोर्टला पोहोचलो. बट ॲज युजुअल आमची फ्लाईट झाली थोडीशी डिले. सो तोपर्यंत फोटो सेशन अँड ऑल आम्ही थोडं केलं. त्यानंतर फायनली आमची बोर्डिंग झाली. विंडो सीट आम्हाला जी मिळाली होती ती इमर्जन्सी एक्झिटवाली होती. सो 2-2 विंडो मिळाले होते. छान आम्ही एन्जॉय करत आमचा प्रवास झाला. पण एक गोष्ट मी नक्की सांगेल, वाराणसी एअरपोर्टला बाहेर पडायच्या अगोदर तुमची कॅब किंवा तुमचं काही ओला उबेर असेल तर प्री बुकिंग करा. त्याच्यानंतरच एअरपोर्टमधून बाहेर पडा. कारण लिटरली सर्व ऑटोवाले तिकडचे आमच्या अंगावरती लिटरली येत होते, कुठे जायचं, कुठे जायचं. सो आम्ही थोडंसं डिस्टर्ब झालो होतो त्याच्यामध्ये. फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहोचलो. अस्सी घाटच्या अगदी जवळ असलेलं हॉटेल गंगा मॉनेस्ट्री आम्ही बुक केलं होतं. त्यांचा लॉन इतका छान आणि इतका सुंदर होता. लिटरली सर्व अँटिक असे चेअर्स वगैरे होते. छान असा पाळणा होता, पण त्याच्यावरती आपल्याला नाही तर प्रत्यक्ष कृष्ण कन्हैया त्याच्यावरती बसले होते. आमचा जो रूम होता त्याच्या विंडोमधून छान असं गंगेचं दर्शन होत होतं. बाहेर पाहिल्यावरती खूप छान, खूप सुंदर असं वातावरण होतं तिथे. तितकीच थंडीही होती. सो पहिला दिवस तर आमचा सर्व चेकिंग वगैरेमध्ये गेला. आता पुढे आम्ही कुठे फिरणार आहे, काय करणार आहे हे पाहण्यासाठी माझी पुढची सीरीज तुम्ही नक्की बघा. ह्याचे मी पार्ट्स बनवणार आहे कारण खूप जास्त फिरली आहे मी. सो तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. कीप वॉचिंग.